श्री स्वामी समर्थ। देव म्हणतात, बाळा, तुला न्याय हवा आहे तर मी तुझ्या सोबत आहे। तुला कुठल्याही ठिकाणी घाबरण्याची गरज नाही, कारण तुझी बाजू मी पाहत आहे। ती न्यायाच्या योग्य दिशेने आहे, कारण तू सत्याच्या मार्गावर चालत असताना काही लोकांनी तुझ्यावर जे काही चुकीचे आरोप करण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यात यशस्वी ठरणार नाहीत। त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते त्यात यशस्वी ठरणार नाहीत, कारण तुझी बाजू सत्याची आहे। बाळा, तुला ते समाधान प्राप्त होणार आहे। तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक देवापुढे काही मागता आणि तुमची बाजू सत्याची असते, तेव्हा देव नक्कीच तुमच्या सोबत न्याय करायला येतात। मग त्या गोष्टीला थोडा वेळही लागू शकतो। देवाचा न्याय हा निश्चित योग्य ठिकाणी होतो। देवाच्या न्यायावर विश्वास ठेवत असाल आणि चमत्कारावर विश्वास ठेवत असाल तर दररोज श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करा, कारण देव निश्चितच तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढतील। ज्यांना कुणाला असे वाटते की आम्ही त्या ठिकाणी बुडालो आहोत ज्या ठिकाणी कोणीतरी आपली फसवणूक केली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही देवाला प्रार्थना करा, नामस्मरण करा आणि स्वामींचे नाव अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे, कारण देव प्रगट होऊन तुमचे कार्य करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती आणि धैर्य देतील आणि ते कार्य तुमच्याकडून करून घेतील, ज्यामुळे तुमच्या न्यायाची बाजू राखली जाईल। यावर विश्वास ठेवा की देवाची वेळ ही अगदी अचूक आणि योग्य असते। देव म्हणतात, वाईट परिस्थितीमध्ये संयम ठेवायला शिका। बुद्धीचा जास्त वापर करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात, कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात। स्वामी म्हणतात, पैसा कधीही कमावता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसे आपल्या आयुष्यात परत येत नाहीत। बाळा, इतरांना आनंदी बघायला आवडणं हे अत्यंत निरोगी मनाचं लक्षण आहे। इतरांसाठी काहीतरी चांगलं करावंसं वाटणं ही एक संवेदनशील हृदयाची खूण आहे। इतरांच्या डोळ्यातील अश्रू बघून त्यांचे दुःख निवारण करणं म्हणजे आपण एक चांगला व्यक्ती असल्याचा पुरावा आहे। मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडला नाहीत, तर लक्षात घ्या, देवाने तुमचा हात पकडून ठेवला आहे। तुम्ही प्रयत्न करत राहा। यश थोड्याच अंतरावर उभे आहे आणि ते फक्त तुमच्या प्रयत्नाने तुमच्या जवळ येणार आहे। श्री स्वामी समर्थ।